बीपीसीच्या अधिकारी पाहिजे हो ते पूर्वी आपण आता पाणी करायला आलोय ना खापर असेल तो माणूस पाहिजे एक नंबर वार्डापासून जे काही कामं तुम्ही सुचवलेली ती 1 नंबर काढा, 2 नंबर काढा, 3 नंबर काढा, 5 नंबर वार्ड काढा, 4 वार्डाचं टेंडर काढले आता त्या टेंडरच्या अनुषंगाने आलाय का तुम्ही बाकीचे सगळं टेंडरच्या अनुषंगाने बरोबर ना तेवढंच त्या टेंडरच्या 4 वार्डातली काम आहे ती 4 वार्डाच्या प्रत्येक कामाची जी काय तुम्ही प्लॅनिंग करा बीपीसीएलची कामं तुम्हाला माहिती आहे का कुठं खुदाई केलेली माहिती आहे ना ते दाखवायला लागलं रस्त्याच्या कडक नाही पाईप दाखवायला लागलं बीपीसीएल बोलू नका ग्रामनिधी म्हणा बीपीसीएल नाही बीपीसीएल हेड नाही ग्रामपंचायतीला बीपीसीएल हेड नसतं तुम्ही तुमची बाजू मांडा की त्यांना काय सांगायचं माझा अधिकार आहे तुम्हाला बीपीसीएल उत्खनन केलेलं माहिती आहे का रोड माहित आहे का तुमच्या अगोदर म्हणजे तुम्हाला माहित नाही याचा अर्थ तुम्ही बीपीसीएल अधिकाऱ्याला बोलून घ्या ना तुमच्या अगोदर चाललेलं किती लोक येणार लोकांचा विषय नाही आम्ही याचा आमचा विषय तुम्ही कुणाला म्हणू शकत नाही कोण याचं कोण नाही बरोबर तुम्ही तुमच्या पाहणी करा विषय संपला तुमचा तुम्ही रिपोर्ट देऊन टाका त्याच्यापेक्षा काय वेगळं तोडफोड कोणी केली नाही तोडफोड कोणी केली ज्यानं दिली ज्यानं काय केलं असेल तोडफोड कोणी केली बीपीसीएल नाही केली मग ज्याला त्याला माहिती नाही कुठली केली तो दाखवायला पाहिजे आता टेंडरचा विषय बरोबर आहे टेंडरच्या विषयानुसार तुम्ही आज पाहणी करायला आलेला आहे बरोबर आहे बाबा त्यानंतर तुम्ही आता काय करणार किंवा जिथे जो तुम्ही त्यांना खोदकाम झाले काय बीपीएसएलचा कागदोपत्री आव्हान दिलाय तोंडी काय बोलू नाही का तुम्ही काय करणार तोंडी सांगणार का साहेबांना जाऊन नाही सांगणार तुम्ही लेखी देणार हे काय होईल त्यासाठी तुम्हाला पैसे दिले मी विषय सोडू नका कशासाठी पैसे दिले हा मुद्दा नाही आमचा काय कामाला विरोध नाही आमचा असं म्हणणं आहे स्पष्ट ग्राम एक लक्षात ठेवा पैसे देताना त्यांनी जे तुटफूट होईल तुटफूट रस्ते तुटफूट किंवा साईड पट्टीचे नुकसान होईल ह्यासाठी त्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांनी असं सांगायचं की त्यांनी ग्रामपंचायत शिक्षा सांगायला नाही ना की हे तू कुठलाही ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे ग्रामपंचायतीला तो अधिकार आहे ग्रामस्थांना अधिकार आहे आणि जे ग्रामपंचायत माहित नाही म्हणून तुमची नेमणूक केली त्यांनी तुम्हाला सगळं माहित आहे पैसे ऐका पैसे भरून घेण्यापासून ते काम संपूर्ण होण्यापर्यंत तुम्ही अशा सगळं माहिती आहे तुम्हाला 2 मिनिटात विषय माहिती आहे ना त्यांची गरज नाही ना तुम्हाला जे साईड पट्टे असतील गटर्स असतील तुमचे पाईपलाईन असेल जे काय नुकसान झाले त्यासाठी तुम्हाला पैसे अतिशय योग्य काय म्हणतो एस्टिमेट मागणीनुसार केली जागेवर जाऊन बघितलं ना तुम्ही आणि केली ना सरपंचाचं म्हणण्याचे पैसे आलेले काय त्यांच्या म्हणणं त्याच्यानुसार तुम्ही एस्टिमेट तयार केले त्यांच्या तोडफोडीचं जे म्हणणं आहे ना ते बघतोय ना त्यासाठी बघायचं आमचं दुसरं काहीच नाही तुम्ही आता ऐका जर जागेवर जायचं असेल तर फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा बरं का तोडफोड झालेली आहे ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे ग्रामपंचायतीला ग्रामसभेला अधिकार आहे कुठला घ्यायचं ग्रामपंचायतीचा अधिकार आहे टेंडर केलेलं प्रसिद्ध बीपीसीएलच्या कडून आलेल्या पैशाची बरोबर आहे बीपीसीएल आलेल्या पैशाची व्यवस्थित वाचन करा बीपीसीएलचे पैसे बरोबर चर्चा बीपीसीएल कुठले पहिले रिलायन्सचे पैसे आता बीपीसीएलचे आले बीपीसीएलचे पैसे काय वैयक्तिक कोणाचे अकाउंट आले हे ग्रामपंचायतीचे अकाउंट ग्रामपंचायतीच्या अकाउंट आले तर हा ग्राम निधी होतो जसं नाव आहे तसंच आहे ना अण्णासाहेब आवडे यादी आहे की टेंडर पब्लिक त्यांच्याकडे झाले अण्णासाहेब कुठे आहे ही कुठे आहे रावसाहेब कुठे आहे रावसाहेब ही तोडफोड झालेली आहे बघा बीपीसीएल तोडफोड झालेली ही तोडफोड झाली आहे का
असं मत आहे का ऍक्च्युअल मध्ये हे काम बीपीसीएल कुठली पाईपलाईन गेली? गॅस पाईप कुठली गेली? अरे हे अशी पण गेली ना हे अशी बीपीसीएलची बरोबर ना गटर तोडले काय गटर फोडलंय का? तोडले काय बघा नाही काय तोडले ठीक आहे जाऊ द्या कशाने तोडले जाऊ द्या ठीक आहे का मी काय म्हणतो ऐका इथं जोडलंय तुमच्यात गॅस चालू झालेत का काही झाले ते काय झालेत काय करायचं चालू झालेत का सगळी सगळी नाही नाहीत ना झाली सगळी ऐका बरं का हे पूर्वपदावर गटर होतं पहिल्यापासून इथपर्यंत एकदम सुसज्ज एकदम आजही दिसतंय. आज ही तुम्हाला दिसतंय जागेवर बरोबर ना ही गटर कोणी तोडलं त्याची किती किंमत आहे? बीपीसीएल न तोडलं गटर अखंड इथपर्यंत गटर होतं 3,42,000. हा ही गटर बघा पहिलं होतं आहे का फोटो घ्या हा? अहो आता ही काय एवढं चांगलं दिसतंय गटर असं काय करताय गटर त्यामुळे तर घेतले ना तर तोडलं गटर म्हणून गटर घेतले ना पैसे कशाला आले जी तोडफोड झाली ती सरपंचाला सांगितलं ना. बीपीसीएलचं कुठे ते तुम्ही सांगा पहिले. लोकांच्या नजरेत कशाला वाईट करताय आम्हाला म्हणा बरं काय? काय झालंय नाही, ऐका की एकच म्हणतो अण्णासाहेब बीपीसीएलची लाईन सांगा ही गटर इस्टिमेटला पकडली तुम्ही हा 3,42,000 आणि बीपीसीएलची लाईन कुठून आहे? ठीक आहे ही बाहेरनं म्हणजे गटरच्या बाहेर आहे ना बरोबर आहे ना हे गटर बघा सुस्थितीतलं गटर तोडलं आणि गटर घेतले असं त्यांचं म्हणणं आहे ना हा म्हणजे बीपीसीएल न गटर तोडलं हे जाणून बुजून म्हणून आपण ते घेतलं. नव्हतं गटर इथं तुमचं काय म्हणणं गटरच नव्हतं? हो नव्हतं गटर अहो गटर होतं म्हणून तर गटर घेतलंय नव्हतं गटर गटर नव्हतं तर आणखी लागलाय ना. तुम्ही कुठे इथं राहिलाय का तुम्ही राहिला गटर नव्हतं बिल्डिंगच्या पुढे का सरकडे झालं का पंचायत रेकॉर्डला आहे का तुमच्याकडे आहे का रेकॉर्डला तुमच्याकडे ज्यावेळी नोंद करत असताना तुम्ही आम्ही पायपा टाकलेले इथं गटरच नाही का? अजिबात नाही. अजिबात नाही पायपा आम्ही टाकलेले होते स्वतः केलेला आहे प्रत्येक घर बांधून कसं त्यांनी केलेलं किती खर्च केला? त्यावेळी आता पूर्वी झालेला तेवढा खर्च आमचा गटर काढल्याची तुमची नोंद नाही ना नोंद नाही अशी ह्याच्यावर आम्ही बॉडीची पायपा टाकले. कल्पना होती तुमच्या ग्रामपंचायतीत नोंद आहे तुमचं गटरचं नुकसान झालं आणि त्याचं टेंडर काढलेलं आहे. ना ते काय असं आहे आयडिया नाही परंतु आमचं म्हणणं आहे की गटर प्रत्यक्षात शासनानं कुठल्याही याने केलेलं नाही संस्थांचा ग्रामपंचायतीने पण केलेलं नाही पंचायत समितीने नाही आमदार फंडांना नाही केलं कोणी हा केलं कोणी पर्सनल प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आम्ही समोर पायपा टाकले. गटर केलेलं आहे. समोरच्या पायपा फक्त प्रत्येकाने टाकले ते मेन गटर अजून व्हायचंय व्हायचं आहे. हे आपलं. आणि आमचं म्हणणं आहे गटरच घ्यायचं आपल्याकडे ग्राम निधी 1.5 कोटी रुपये शिल्लक आहे 2.25 कोटी रुपये 15 वित्त आयोगाला फक्त गटरासाठी पैसे आहेत आम्ही धडपडून सांगतो की ह्यातून घ्या गॅस लाईन मधून जे पैसे आले आहेत ते फक्त पैसे रस्त्याच्या साईड पट्ट्या तुटलेले आहेत त्याच्यासाठी आलेत ते पैसे गटरासाठी खर्च करता येतात का हे रावसाहेब आहेत विस्तार अधिकारी त्यांनी सांगावं जर होत असेल तर आमच्या आनंदाची गोष्ट आहे हे गटर झालं पाहिजे आमचं पण म्हणणं आहे बरोबर का अंगणवाडीच्या समोरचा अंदाजा शिकले याचा रजिस्टर किती रुपये आहे आपल्याला? 1,22,968. त्या जागेवर गटर नाही ते पण अवलंबले फोटो काढा काय आपण घेतो? घ्या ना परत जयश्री सोसायटी माने घर ते जोशी घर ते मगर घर आता आपण कुठलं बघतोय कुठलंही काय मान्यांचं घरी माने घर ते जोशी घरी इकडे खाली आहे पुढं तिथून खाली येऊन किती लाखाचं estimate आहे? माने घर ते 3,19,000. अहो, हेच की हो, ही माने आपलं मानेची घर, ती खाली वर खाल्लं पण वर खाली पण नसतं. सगळं अख्खी लांबी आहे. आणि आधी मगरगड खाली आहे. मगरगड खाली आलं हो. हेच आहे घर. बघा हे दोन्ही कुठनं गेले? दोन्हीकडनं गेले मग झालं बरं मुरजवले असते
बरोबर, आता गटरचं नुकसान झालं तर ती निदर्शनास आपल्या आलं पाहिजे ना, दिसत नाही. गटर घेण्याचं कारण काय आहे? तर गटर तुटले म्हणून घेतलेत ना त्यांचं म्हणणं आहे. ज्या गोष्टीची तोडफोड झाली आहे सुनील प्रत्येक ठिकाणी आहे. कुठं आहे म्हणला? ठीक आहे इथं हे गटर कुठे आहे? गटर तिकडे आहे. गॅस पाईपलाईन खराब झाले टाकू द्या. कुठलं घेतलं गटर? हो, हे सांगा की नाव काय मला? खालीपर्यंत त्याला एक मॅडम टेस्टिंग घ्या, पाईप फुटायची बघितली पाहिजे. ते काय इथं पाईप आहे ना, ते मला सांगतात की त्याला गटर असं त्याला करायला लागेल ना. पाहणी करायला काय निदर्शनात तुमच्या आले? मी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती साताऱ्याला. नागठाणे भागाचा चार्ज माझ्याकडे. मिसाळांची तक्रार आली होती, ती 12 मुद्द्यांची आहे. एक त्यांचं म्हणणं आहे जे टेंडर केलंय ते बेकायदेशीर आहे. बीपीसीएलचा जो निधी दिलाय तो अनधिकृत कामासाठी वापरला जातो असं त्यांची तक्रार आहे. आता सगळं 1 ते 12 मुद्दे संपूर्ण माझ्या काही पाठ लक्षात नाहीयेत. त्या अनुषंगाने आम्ही इथे चौकशी करायला आलो. ग्रामपंचायतीने जे गटरचे टेंडर काढले, बीपीसीएलने जे काही काम केले त्या अनुषंगाने आम्हाला स्थळ पाहणी एकत्रित करायला सांगितली होती आमच्या गट विकास अधिकारी साहेबांनी. त्यांच्या आदेशाचा हे घेऊन संदर्भानं आम्ही इथं फील्ड व्हिजिट करायला आलो होतो आज रोजी. स्थळ पाहणी तुम्ही केली, नेमकं प्रत्यक्षात तुम्हाला काय निदर्शनास आलं इथं अजून कामाच्या संपूर्ण स्थळ पाहणी संपली आतापर्यंत एवढी केली त्यात काय आढळलंय? काय साईड पट्ट्या वगैरे खोदलेल्या आहेत, परत मुजवलेल्या आहेत काही ठिकाणी. त्याचा तो सगळा अहवाल आम्ही आता एस्टिमेट वगैरे बघणार, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कागदपत्र बघणार आणि व्यवस्थित काय असेल तो आपला मुद्देसूद अहवाल देणार. 2 वॉर्डात गटर होते का? की त्याची पाहणी त्याची तक्रार होती ना हो, मुळात? तक्रार आम्ही जी आता पाहणी केली निकम घर ते जगदाळे घर त्या ठिकाणी, तसंच गुप्ता घर ते नलवडे घर, खंडोबा अंगणवाडी 381 समोरील गटर, अंगणवाडीच्या समोर आज रोजी गटर अस्तित्वात नव्हतं, तिथनं पाईप हे गेली, बीपीसीएलची पाईपलाईन खुदाई झालेली, पण तिथं नवीन गटर आता प्रस्तावित आहे ग्रामपंचायतीमार्फत.